नमस्कार. शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर 126व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. हा आहे शब्द फुलेचा दुसरा सीझन आणि ह्या पर्वात शब्द फुले लघुकथा लेखन स्पर्धा 2024 या स्पर्धेतील काही निवडक कथा देखील आपण ऐकणार आहोत. त्यापैकी एक कथा आपण आज ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्द फुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आज आपण ऐकणार आहोत मनाला स्पर्श करणारी हळुवार नात्याची कथा. ऐकूयात. कथा पाश. लेखन रोहिणी गभाले. आवाज सुजाता. आज श्रीषा नेहमीपेक्षा सुरेख तयार झाली होती. त्याच्या आवडीच्या अंजेरी रंगाची कॉटनची इरकल साडी, त्यावर शोभतील असेच कानातले, गळ्यात असलेलं मंगळसूत्र, पण ते मात्र दुसऱ्याच्या नावाचं होतं. काजळाची रेघ डोळ्यात ओढताना नको असताना डोळ्यात पाणी तरळलंच. असं नव्हतं की नवरा प्रेम करत नव्हता, सुखी ठेवत नव्हता, पण काहीतरी मनात होतं तिच्या, जे आज ती त्याला भेटून उलगडणार होती. आपण करतो ते चूक आहे असंही मनाला वाटत होतं. तरीही आता मात्र तिला त्याच्या मोहातून पूर्णपणे बाहेर पडायचं होतं. श्रीषा आणि सर्वेश कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेलं युगुल. कोवळं वय आणि प्रेमाची जाणीव कधी कधी दोघांना सगळे पाश सोडून एकमेकांच्या सहवासात प्रेमळ क्षण घालवण्याची गळ घालत असली तरी दोघंही स्वतःला सावरून राहायचे. कारण दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या नात्याला परवानगी मिळणं जरा अशक्यच होतं. आणि झालंही अगदी तसंच. पदवी झाल्या झाल्या तिच्या घरातल्यांनी श्रीमंत मुलगा बघून तिचं लग्नही ठरवून टाकलं. शेवटचं भेटताना पुन्हा कधीच भेटायचं नाही असं त्या दोघांनी ठरवलेलं असताना आज भेटायला येण्याच्या तिच्या कॉलने तोही सैरभैर झाला. मैत्रिणीकडून तिला त्याची अवस्था कळत होती. आता परिस्थिती सावरली असूनही तो मनाने खचलेला होता. कुठेही तिला दोष देत नव्हता, पण अजूनही तिच्यावर जीव होताच त्याचा. घरचे लग्नासाठी बोलत असले तरी तो टाळायचा. इथे मात्र राघवने श्रीषाच्या मनावर हळूहळू का होईना ताबा मिळवलेला. त्याचा लाघवी स्वभाव, तिची आवड जपणं, तिच्या मताला प्राधान्य देणं, या सर्वच गोष्टींनी तीही नकळतपणे त्याच्या प्रेमात पडली होती. दोघांचा संसार अगदी सुखाचा चालू होता. मोबाईलवर पडलेल्या मेसेजने ती भानावर आली. त्याने भेटायची जागा पाठवली होती. राघवला एकदा आय लव्ह यूचा मेसेज पाठवून ती घरून निघाली. अगोदरच बुक केल्यामुळे वेळेत कॅब दारात हजर होती. नरिमन पॉइंटला दुपारची वेळ असली तरी बरीच रहदारी होती. मोठ्या हुशारीने त्याला मेसेज तर केला होता, पण आता मात्र तिला अक्षरशः घाम फुटला. एका बाजूला राघव आणि दुसऱ्या बाजूला सर्वेश. मनाचा निर्धार करत ती कॅबवाल्याला पैसे देऊन ठरलेल्या जागी निघाली. कट्ट्यावर पाठमोरा बसलेला सर्वेश दिसताच पावलं आपोआप त्याच्या दिशेने वळली. ती बाजूला येऊन बसल्यानंतरही त्याने तिच्याकडे पाहिलं नाही. कसा आहेस? तिनेच बोलायला सुरुवात केली. छान. तू कशी आहेस? सर्वेश. कशी दिसतेय? श्रीषा. आता मात्र त्याने तिच्याकडे पाहिलं. नेहमीप्रमाणेच सुंदर. ओठांवर हसू रेंगाळवत तो म्हणाला. तीही हसली. काय झालं? अचानक भेटायला बोलावलंस? सर्वेश. चूक केली का? तिचा हळुवार आवाज.
सध्या तरी होच म्हणावं लागेल. सर्वेश लांब श्वास घेत म्हणाला, मुक्त कर मला तुझ्या प्रेमाच्या पाशातून. तिच्या तोंडून उच्चारलेले ते शब्द ऐकून तो अचंबित झाला. मुक्त? अगं ते तर तू तेव्हाच झालीस जेव्हा आपण शेवटचं भेटलो. स्वतःच्या भावना लपवत तो हसत मुखाने तिला म्हणाला, खरंच विसरलास मला? तिची नजर त्याच्यावर स्थिरावलेली. तुझ्या गळ्यात दुसऱ्या कुणाचं मंगळसूत्र आहे हे नाही विसरू शकत ना. तोंडात पुटपुटलेलं ते वाक्य तिच्या कानी पडलं. तू मला विसरलायस का? आताही तिची नजर त्याच्यावरच. मी निघतो. तो जायला उठणार तसा तिने त्याचा हात पकडला. सर्वेश. तिची आर्त हाक ऐकून डोळे पाणावले त्याचे, पण अश्रू तसेच थोपवून तो मागे वळला. हात सोड श्री, नाहीये तो तुझा हक्क. सर्वेश. तुलाही हक्क नाहीये मला तुझ्या मनात अडकवून ठेवण्याचा. ती म्हणाली तसं तो मुकाट्याने खाली बसला. आजही डोळ्यात जे कोरडेपण आहे तेच मला बांधून ठेवतंय तुझ्या भोवती. मी सुखी आहे रे. नवरा खूप समाधानी ठेवतो सर्वच बाबतीत. तरी चुकल्यासारखं वाटतं रे मला. मनात गिल्ट येतं तुला असं पाहून. ती पोट तिडकीने त्याला सांगायचा प्रयत्न करत होती. हे बघ, मी आनंदी आहे. चांगली नोकरी, चांगला पगार आहे. परिस्थिती पण सुधारली आहे. अजून काय हवं? तो तिला समजावत म्हणाला. आणि जोडीदार? असाच एकटा राहणार आहेस का आयुष्यभर? तिच्या प्रश्नावर तो वैतागलाच. तू कुठेही अडकून पडलीयस श्री. तू जा, तुला उशीर होईल. उशीर झालाच आहे. हे आपल्या शेवटच्या भेटीतच झालं पाहिजे होतं. श्रीषा यावेळी निर्धारच करून आलेली. हो व्यक्त, मोकळा हो माझ्या प्रेमातून. तुलाही आनंदी राहण्याचा, जगण्याचा हक्क आहे. श्रीषा म्हणाली तसं डोळे भरून त्याने तिच्याकडे पाहिलं. तुझ्याशिवाय जगतोय आणि आनंदी राहू? सर्वेशने गहीवरून तिला विचारलं. मग काय करू सांग? सोडून देऊ नवऱ्याला? चल आत्ताच इथून निघून जाऊ. श्रीषा त्याचा हात पकडायला गेली. त्याने हात मागे घेत नजर वळवली. आता मात्र अश्रू गालावर ओघळलेच. नाही ना जाऊ शकत? श्रीषाने हळूवार त्याला विचारलं. तुझ्यावर कोणी बोट उचलेल असं ना तेव्हा वागायचं होतं ना आता? डोळ्यातलं पाणी पुसत तो म्हणाला. मी नाही म्हणत मला विसर. चांगल्या आठवणी नक्की जप माझ्यासारख्या. पण स्वतःला एक संधी तरी दे. आयुष्य एकट्याने जगू शकत नाही रे. जसं तुला मी आनंदी राहावं वाटतं तसंच ते मलाही वाटतं. चेहऱ्यावर हात फिरवत त्याने तिच्याकडे पाहिलं. वचन देतो तुला, मी सावरेन. तिच्या डोळ्यात बघत तो तिला म्हणाला. काही वेळ दोघांमध्येही शांतता होती. निघो? तिने त्याला विचारलं. तो फक्त हुंकारला. दोघं उभे राहिले. आज मात्र त्याच्या हाताचा आसरा न घेता ती स्वतः उभी राहिली. काळजी घे, ती म्हणाली. तूही. आणि हसत राहा. तो तिला डोळ्यात साठवून घेत होता. त्याला काही कळायच्या आत तिने त्याला मिठी मारली. तो मात्र स्तब्ध. नक्की वाच, पण मी गेल्यावर. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सरकवत ती मागे न बघता निघूनही गेली. शेवटच्या भेटीला फक्त एका मिठीचं आर्जव करणाऱ्या त्याला आज तिची मिठी गवसली होती. ती नजरेआड होताच
त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि तो वाचू लागला. सर्वेश, आज डिअर नाही लिहिलं, कारण तो शब्द आता फक्त माझा नवरा राघव यांच्यासाठी आहे. तुला आश्चर्य वाटलंच असेल, मी अचानक तुला भेटायला बोलावलं. त्या अगोदर एक आनंदाची बातमी सांगते. मी आई होणार आहे. काल जेव्हा हे कळलं तेव्हा न कळत तुझी आठवण आली आणि राघवच्या कुशीत मी हमसून रडले. त्यांच्या खूप वेळा विचारण्याने मी त्यांना आपल्याबद्दल सांगितलं, तर त्यांनी हसून माझे डोळे पुसले आणि तुला भेटण्याची परवानगी दिली, तेही तुला माझ्या प्रेमातून मुक्त करण्यासाठी. आनंदी राहा. माझ्यासोबत राघव आहेत. तुझ्याही सोबत तुझी जोडीदार असावी ही माझी इच्छा लवकर पूर्ण हो. श्रीषा. सुस्कारा सोडत त्याने चिठ्ठी पुन्हा खिशात ठेवली, पण आता मात्र त्याच्या ओठावर हसू तरळलं होतं. गंध मिठीचा अत्तर म्हणून साठवणार. माझा मोह आता तुला नाही छळणार. तुझं विणं तुझ्यासाठी आता नवी सुरुवात करणार. तुझ्याच सुखासाठी सुखाची वाट मी धरणार. तुझ्याच सुखासाठी सुखाची वाट मी धरणार. कथा पाश. लेखन रोहिणी गव्हाले. आवाज सुजाता. मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. ही कथा तुम्हाला कशी वाटते मला जरूर कळवा. पुढच्या भागात कोणती कथा असेल? भयकथा, विनोदी कथा की कौटुंबिक कथा? अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी हा पॉडकास्ट सबस्क्राईब करा. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ सावन, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल आय डी. शब्दफुले या फेसबुक पेजवर, तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत, नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबर मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात.